आपण महत्त्वाची बातमी बघतोय। देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। आता वर्षावर दाखल झालेले आहेत। कोंडी त्यांच्या सगळ्या कॉन्वॉयसह देवेंद्र फडणवीस हे वर्षावरती दाखल झालेले आहे। मुख्यमंत्री हे खरं तर ठाणे निवासस्थानी निघणार होते, मात्र आता देवेंद्र फडणवीस हे आल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक सुद्धा सध्या सुरू आहे। जो शपथविधी आहे भाजपच्या मुख्यमंत्रीपदाचा तो अगदी पर्वावरती येऊन ठेपलेला आहे। तयारी सध्या जोरात सुरू आहे आणि त्यातच आपण बघतोय की एक महत्त्वपूर्ण बैठक ही सध्या वर्षा बंगल्यावरती पार पडते। आपल्याला माहिती आहे की गेले 2 ते 3 दिवस एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे गावातून परतल्यानंतर ते त्याच्या ठाण्यामध्येच वास्तव्य होतं। मात्र महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त ज्या काही तयारीचा आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे हे वर्षा निवासस्थानी आलेले, त्यांनी इथे बैठक घेतली आणि त्यानंतर आपण बघतोय की जे शिंदे गटाचे सगळे आमदार आहेत, नवनिर्वाचित आमदार, त्यांनी इथे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याची त्यांनी भूमिका इकडे जाहीर केली। मात्र आपण बघितलं की त्यातच ते गिरीश महाजन आहे ते देखील दाखल झाले होते। त्यांच्यामध्ये जवळपास 1 ते 1.5 तास गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांची बैठक झाली आणि त्यांची बैठक संपल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आता ही भेट किती वेळ चालते, काय नेमका या बैठकी मागे अजेंडा आहे आणि जो काही डेडलॉक सध्या महायुतीमध्ये दिसून येतोय की एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पदासाठी आग्रही आहेत, त्यांच्यासाठी आता भाजप गृहमंत्रीपद सोडतं की नाही आणि या बैठकीतून नेमका काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी सचिन, आणि शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का आणि गृहमंत्री पदावरचा दावा सोडणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। बघतोय आपण देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आता फडणवीस वर्षावर आहेत, आता कोंडी फुटणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। परवा शपथविधी होणार आहे, एकच दिवस आता मध्ये आहे, त्यामुळे चर्चा ही सगळी आहे की नेमका मुख्यमंत्री नक्कीच हा कळीचा मुद्दा आहे की नेमकं गृहमंत्रीपद हे एकनाथ शिंदे सोडणार का। कारण आपल्याला माहिती आहे की ज्या महायुतीचं सरकार येऊन जवळपास 1 आठवड्यात अधिकचा वेळ झालेला आहे, मात्र अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही। शपथविधीची तारीख हे भाजपकडून जाहीर करण्यात आलेली आहे। 5 तारखेला भाजपचा मुख्यमंत्री हा आझाद मैदानावरती शपथ घेईल हे भाजपकडूनच जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र त्यानंतर त्यापुढे कोणत्याच हालचाली झालेल्या नाही आहेत। मंत्रिमंडळात इतर कोणते सदस्य असतील, उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद कोणाला दिलं जाईल याबद्दल काहीच स्पष्टोक्ती नाही आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की महायुतीमध्ये कुठे ना कुठे तिढा दिसून येतोय। एकनाथ शिंदे ज्यांच्या पक्षाला तब्बल 57 जागा मिळालेल्या आहेत, त्यांचा पक्ष हा गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहे। उपमुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद हे त्यांना मिळावं अशी जाहीरपणे अनेक शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी ही जाहीर वाच्यता केलेली आहे। मात्र आजवरचा इतिहास बघितला तर भाजपने गृहमंत्रीपद हे सोडलेलं नाहीये। 14 ते 19 मध्ये जेव्हा भाजप आणि एकसंध शिवसेनेची सत्ता होती तेव्हा देखील गृहमंत्रीपद हे भाजपचं होतं आणि त्यानंतर जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारला आणि त्यानंतर जेव्हा भाजप आणि एकनाथ शिंदेंची सेना यांची सत्ता जेव्हा ते सत्तेवर आले तेव्हा देखील उपमुख्यमंत्रीपदासह गृहमंत्रीपद हे भाजपकडेच होतं। मात्र यावेळेला जे काही जागा या शिंदे गटाला मिळालेल्या आहेत त्या जागा म्हणून शिंदे गटाच्या नेत्यांची अशी मागणी आहे की गृहमंत्रीपद ही त्यांना मिळावं आणि म्हणून आपण बघतोय की सध्या वर्षा बंगल्यावरती आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक सुरुवात झालेली आहे आणि आता ही बैठकीमध्ये काय नेमका तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी सचिन, आणि सुवर्णमध्ये काय निघतोय का, शिंदेंची काय नाराजी दूर होणार का याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। कारण 6 दिवसानंतर शिंदे आणि फडणवीस भेट झालेली आहे। सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही माहिती घेत राहू। बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। 6 दिवसानंतर निकाल लागल्यानंतर आपण एकदा दिल्लीमध्ये महायुतीचे 3 नेते अमित शहांना भेटले होते आणि त्यानंतर मात्र नाराज होऊन शिंदे साताऱ्याला गेले होते, त्यानंतर ठाण्यात आले आणि आता वर्षा निवासस्थानी आलेले आहेत। मात्र 6 दिवसानंतर आता भेट होते शिंदे फडणवीस यांची आणि आता शिंदेंची नाराजी दूर होणार का, गृहमंत्री पदाचा जो कळीचा मुद्दा आहे तो त्याच्यावरनं काय सुवर्णमध्य तयार करता येणार का, शिंदे गटाची पूर्ण नाराजी दूर होऊन सगळं सोपस्कार पूर्ण होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।